जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पालिकेच्या वतीनं हाती घेण्यात येणार असून यामुळे ऑगस्ट महिन्यात 4 दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणारी टाकळी सोरेगाव दरम्यानची मुख्य पाईपलाईन रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ, हत्तूर नाल्याजवळ, वनमुर्गी फाट्यालगत आणि इतर ठिकाणी नादुरुस्त होऊन पाण्याची गळती होत आहे। ही जलवाहिनी दुरुस्त करण्याकरता टाकळी येथील पंप बंद ठेवावे लागणार आहेत। सदर गळती दुरुस्तीचं काम महानगरपालिकेच्या वतीनं 30 जुलै रोजी हाती घेण्यात येणार आहे। दुरुस्तीकरता साधारणपणे 28 ते 30 तासांचा कालावधी लागणार आहे। दरम्यान कालावधीमध्ये टाकळी सोरेगाव दरम्यानची मुख्य पाईपलाईन ही बंद राहणार आहे। या कारणामुळे रविवार 30 जुलै रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबानं करण्यात येईल। तसंच संपूर्ण शहराला 30 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत एका वेळेस 3 दिवसाआड ऐवजी 4 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे। या कालावधीत शहर आणि हद्दवाड भागातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ आणि कमी दाबानं होणार आहे। तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।